याच मैदानावर जेव्हा चिंचोली गोळीचं आयोजन होतं नाईटचं, त्या आयोजनामध्ये मिळाली. म्हणून माझ्यासाठी हे मैदान त्यासोबत चिंचोली गाव अगदी मनाच्या जवळ आहे, अगदी पाहिलं तर हृदयाच्या जवळ आहे. माझ्या हृदयाचे ठोके जसे वाढतात ना, तसे चिंचोलीच्या मैदानात पाहिलं तर इथे खेळाडूंचे सुद्धा ठोके वाढतात. कारण की 58 धावसंख्येची गरज. सलामीला 2 फलंदाज, लेफ्टी बॅटर अक्षय पाटील सोबत पाहिलं तर बाहुबली निलेश हे सुद्धा मैदानामध्ये रवाना होतात. 58चं टार्गेट सेट केलं. टार्गेट सोपं नाहीये, परंतु टार्गेट जर सोपं करायचं तर अक्षयला मैदानामध्ये टिकून खेळणं गरजेचं आहे. भले भले मैदान हे अक्षयने गाजवलेत, भल्या भल्या मैदानामध्ये गोलंदाजाला पाणी पाजायचं काम केलंय, आपला बॅटिंगची लहर कहर मैदानामध्ये दाखवले. परंतु आता या मैदानामध्ये समोर पाहिलं तर काजूवाडी संघ, ज्या संघाने नुकतंच मोठमोठ्या संघाला परास्त करून या मैदानामध्ये या चिंचोली गोळीच्या आयोजनामध्ये एंट्री केली, तीही अगदी दिमाखदार पद्धतीने 57 धावसंख्या जमवली, जी पाहिलं तर खूप मोठी धावसंख्या म्हणावी लागेल 4 ओव्हरच्या षटकामध्ये. परंतु आता 58ची गरज. तोड फलंदाज निलेश सोबत पाहिलं तर अक्षय कशा प्रकारे बॅटिंग करणार. आपल्या टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण लाईव्ह हे सर्व टुर्नामेंटच्या मॅचेस पाहतोय. तर टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंट सुद्धा आपण करूयात मनपासून स्वागत. ज्याने पाहिलं तर अगदी कमी वर्षामध्ये आपल्या नावाची ओळख निर्माण केली. परंतु त्या टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटच्या मागे जो मोठा खरा हात आहे तो संजय सोलंकी उर्फ इक्कू दादा याने क्रिकेटचं मैदान बऱ्याचदा गाजवलं. परंतु आता आपल्या सर्व खेळाडूंना त्या रूपात त्यांना काहीतरी एक नक्की गुरुदक्षिणा देण्याची गरज आहे. ज्या गुरुने बऱ्याच खेळाडू घडवले, परंतु आता टेनिस मंत्र लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्कीच प्रत्येक ठिकाणी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं पाहिजे अशा प्रकारे. पण लाईव्ह टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटच ठेवायला पाहिजे, कारण की आपला व्यक्ती जर पुढे गेला तर त्याच्यानंतर आपला विभाग सुद्धा पुढे जाऊ शकतो. चला वळूयात मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल भावेश सोबत. समोर जर पाहिलं तर अक्षय असेल. 58ची गरज आणि 58चं टार्गेट सेट केलंय. हे होणार का की हे वाचवलं जाणार. 24 बॉलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होणार, कशा प्रकारे चौकार षटकार येणार, की पाहिलं तर किती प्रकारे विकेट जाणार, कॅचेस कशा प्रकारे येणार, रनआउट किती होणार, स्टंपिंग किती होणार, पंच वाईड किती जाणार, नक्कीच हे पाहणं सर्वांसाठी तेवढं उत्सुकतेचं असेल. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगची मॅच. 58चं टार्गेट. पहिला बॉल ऑन साइडला फटका केल्याचा. बॅट आडव्या प्रकारे खेचली होती, परंतु बॅट बॉलचा संपर्क आणि मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण आकाश पाटील यांना पाहतोय. त्यासोबत स्क्वेअर लेगचे पंच अक्षय पाटील हे दोन्ही खेळाडू गोहे चिंचोली संघासाठी की फॅक्टर आहेत. आकाश पाटीलला तर संपूर्ण तालुका ओळखतोच, परंतु अक्षय पाटील जर पाहिलं तर या खेळाडूने सुद्धा चिंचोली गावचं क्रिकेट बरंचसा गाजवलंय. महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणामध्ये पाहिलं तर चांगली बॅटिंग करत असायचा. परंतु आता अक्षरशः बॅट मधून बॉल आलाय, बॉल फेकलाय, पाठवला. जणू काही या बॉलवर 6 नाही 9 धावा द्यायला पाहिजेत. हा बॉल गेलाय सीमारेषे बाहेर. येतोय पहिला बिग 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 षटकार. अक्षय पाटील यांची बॅट आता पाहिलं तर या भर होण्यामध्ये तापायला लागली आणि अक्षयने मारलेला एक जोरदार फटका त्या फटक्यावर देऊन गेला 6 धाबा. चला फास्ट खेळायचं विनंती असेल. नवीन बॉल घ्या आपण. मॅच बॉल आल्यानंतर मॅच बॉल जरूर भेटेल, परंतु बॉल कोणत्याही वेळी जर हरवला तर नवीन बॉलच तुम्हाला चूज करायचा आहे. येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये याच मैदानावर चिंचोली गोळीचं आयोजन असणं आणि ती नाईटची टुर्नामेंट सुद्धा आपण नक्कीच पाहू शकतो. प्रत्येक वर्षी चिंचोलीकरांचा उत्साह आणि क्रिकेट आणि चिंचोलीचं नातं पाहिलं तर खूप जुनं आहे. ऋणानुबंध चिंचोली गावचे प्रेक्षक आणि क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या मैदानामध्ये जे खेळाडू यांचं ऋणानुबंध खूप जुनं आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं चिंचोली गोहे जिथे टीम असेल तिथे 50% प्रेक्षक चिंचोली गोहेचे असतात. त्यांचं आयोजन आणि चांगल्या दिमागदार पद्धतीने आयोजन चालू असताना साईडला फटका. स्क्वेअर लेगचे फिल्डर आहेत तैनात. बॉल पकडलाय, धावणार नाहीयेत. निलेशांनी ओळखावं लागेल की आपली विकेट या मॅच मध्ये किती महत्वाची आहे. अक्षयला साथ द्यायची असेल, जर माझ्याकडून चांगली बॅटिंग करून घ्यायची असेल तर मला मैदानामध्ये रनआउटची विकेट देण्यापासून टाळणं गरजेचं आहे. धावसंख्या स्थिर होती ती फक्त 6 वर. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका खेचलाय.
मिळावचे क्षेत्ररक्षक होते तैनात. बॉल पकडलाय, एक धाव कंप्लीट करतात. धाव संख्या 1-7 पर्यंत पोहोचले. स्ट्राईक भेटेल ती म्हणजे बाहुबली. खरं म्हणावं लागेल ते मोठे बाहुबली आहेत, परंतु छोटे बाहुबली आता डगआउट मध्ये आहेत. त्यांना संधी केव्हा मिळणार, परंतु निलेश यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आता महड संघाला असतील. त्याच्या शरीरावर जर्सी परिधान आपण पाहतोय सन्माननीय निलेश पाटील, त्याचबरोबर जयेश चंद्र पाटील यांच्या जर्सी आहेत. खूप सुंदर अशी जर्सी आपण पाहतो, ज्या ग्रीन जर्सी. त्यासोबत दुसऱ्या बाजूला काजूवाडी संघ, त्यांच्या सुद्धा शरीरावर ज्या जर्सी पाहण्यासारख्या जर्सी नक्कीच जर पाहिला तर या दोन्ही टीमच्या शरीरावर. बाहुबली हा फटका खेचतोय, षडम पुलचा फटका. बॉल जळतोय बॉर्डरलाईनच्या दिशेने, बॉर्डरलाईनची सीमा सुद्धा ओलांडेल आणि निलेश यांच्या बाट मधून येतो त्यांच्या पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त असा चौकार. सुरुवातीला म्हटलं होतं मोठे बाहुबली आहेत, छोटे बाहुबली आपण पाहिलं अजूनही मैदानामध्ये गेले नाही, तरी सुद्धा निलेश कित्येक वर्ष महडचं क्रिकेट अक्षरशः आपल्या नावाने दणानून सोडलं. कित्येक समोरच्या संघाला अक्षरशः पाणी पाजलं तेच मैदानामध्ये बॅटिंग करताना. पण तो गोलंदाजाने ओळखला पाहिजे. धावसंख्या 58चं टेक टार्गेट सेट केलंय, तरी सुद्धा आता 11 धावसंख्या झाली. आपल्याला गोलंदाजी चांगली करायची आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने गेल्याचा प्रयत्न, इनसाइड फटका लागलाय. बॉल चाललाय बॉर्डरच्या दिशेने, फिल्डर धावत होते परंतु नाही. बॅक टू बॅक लगातार 2 बॉल 2, तेही बॉल सीमारेषे बाहेर पाठवलेत. निलेश आपली ताकद, नजाकत आणि का मला बाहुबली म्हटलं जातं हे दाखवून देतात मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 15. 18 बॉलांनी अजूनही 43 धावासंख्येची गरज. माय सोपी नसणारी मड संघाने कितीही धावा करू दे, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटच्या बॉलवर रिझल्ट येत नाही, तोपर्यंत मड संघाच्या मनामध्ये सुद्धा धाकधूक असेल. कारण क्रिकेटचं मैदान आपण पाहिलंय, नुकताच झालेल्या सावलीच्या टुर्नामेंट चालू तिथं पाहिलंय. जिथे पाहिलं तर 2 बॉल 20 धावा झाल्या होत्या, जिथे पाहिलं तर 1 बॉल 6 धावा पाहिजे होत्या. कवरे गावचा सागर पाटील त्याने मारलेला एक ठोकलेला षटकार, आणि तिथे जर पाहिलं तर आपण 1 बॉल 1 धाव तांबडी सारख्या मोठ्या संघाला झाली नाही. शेकीन चिंचोली सारख्या संघाला 2 बॉल 1 धाव झाली नाही. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत आपण भाकीत करणं चुकीचं ठरतं. तर नक्कीच ते आता इथे काय करणार, भाकीत करा होणार का, मात जिंकणार का मड संघ, की त्यांना थांबवलं जाईल काजोडे संघाकडून. चांगला फटका खेचलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने, बॉल चाललाय, फिल्डर तैनात आहे डीप मध्ये, बॉल पकडला जाईल. फटका नक्कीच चांगला होता, फटक्याची तारीफ करत एवढं गरजेचं ठरणार आहे. अक्षय पाटील ज्या बॅटिंग करतात आता 1 धाव घेऊन नॉन स्ट्राईकला जातील. धाव संख्या पाहिली तर 16. सुनील असेल गोलंदाजी मार्कवर, ज्या सुनीलने कित्येक मैदाने गाजवले, त्याचबरोबर या काजवडी संघाकडून त्यांच्यावर जी गोलंदाजी धुरा दिली, कॅप्टनने ओळखले सुनील आता विकेट घेऊ शकतात, चांगली व्हेरिएशनची गोलंदाजी करू शकतात. सफल झाले, जागा बनवली आणि बॉलला उंच 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 मस्तक पे दस्तक बेधडक पाठवलं सीमारेषे बाहेर. येतोय माहेवाड, बिग षटकार. बाहुबली का म्हटलं जातं, आणि तेही मोठा बाहुबली. छोटा बाहुबली येणं बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे दोस्त. काय जबरदस्त बॅटिंग होते. वैयक्तिक पाहिलं तर बॅटिंग करताना 14 धावसंख्येवर गेलतात. 3 बॉल आणि 14 धावसंख्या. टीमची टोटल जर पाहिली तर झाले 22, आणि वैयक्तिक खेळतात ते 14 धावसंख्येवर. हीच मड संघाची ताकद आहे. ही ताकद मड संघाने ओळखली, सलामीला पाठवलं. अक्षय, आपण नेहमी अक्षयांना वारंवार सलामीला पाहतो, परंतु निलेश यांच्यावर पुन्हा विश्वास दिला. जागा बनवली, फटका खेचला. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावले, चुकी करणार नाहीयेत. आता माहिती आहे की आता येणारा प्रत्येक बॉल आम्हाला फिल्डिंगच्या द्वारे आमच्या गोलंदाजासाठी, बॉलरसाठी तेवढंच चांगल्या रीतीने करायचं आहे. चांगली फिल्डिंग केली तर 1-1 धावेनी मॅच बरीच पुढे जाऊ शकते. शेवटपर्यंत आम्ही मड संघाला झुंज देऊ शकतो, आणि त्यासाठी फिल्डिंग मस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच प्रकारे फिल्डिंग करताना आपण फिल्डरला पाहिलं. अक्षय पाटील क्रॉसबार फटका खेळण्याचा प्रयत्न, कीपर कडून चुकीला माफी नाहीये. जिथे चुकी झाली तिथे पाहिलं तर लगेच 1 धाव कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट काय जबरदस्त आहे. प्रत्येक येणारा बॉल आणि त्या बॉलवर प्रत्येक बॉलवर 1 तरी धाव घेतला, म्हणजे डॉट बॉल टाकत नाहीये, डॉट बॉल जात नाहीये. याचं प्रेशर पाहिलं तर जाईल, तयार होईल ते म्हणजे टीम काजोडी संघासमोर. हिरामन दादाचं सुद्धा खरंच नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की
जेवढं चिंचवलीचं क्रिकेट पुढे चाललंय, एक पाठीराखा म्हणून त्यांच्याकडून जेवढं त्यांनी द्यायचंय तेवढं नक्कीच दिलं आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा येत्या काही वर्षामध्ये नक्की त्यांचा एक तरी सुपुत्र या चिंचवलीच्या महत्वाच्या टीम मध्ये खेळताना आम्ही नक्कीच पाहू आणि ही आमची इच्छा आहे. नक्की हिरामन दादाने जेवढं चिंचवलीच्या क्रिकेटसाठी प्रेक्षक म्हणून जेवढं योगदान दिलंय ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. कोणतंही मैदान असू दे, त्यांची स्कूटी आहे, त्यांची 2 पोरं ते त्यांच्या स्कूटीवर चाललेत. हा बऱ्याच वेळानंतर आलेला डॉट बॉल आणि डॉट बॉलने धावसंख्या 13वी जाईल ती म्हणजे 24 धावसंख्येवर. इथे बॉल पहिला शॉट ऑन पोल केलाय, गेलाय डीप मिड विकेटच्या वरून, बॉल गेलाय सीमारेषे बाहेर. बघतोस का भावा, हा मारलाय, ठोकलाय, बिग बिग हिट बाहुबलीने षटकार. पाणी घेऊन जा. बॉटल दे रे. चला आज षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 30 पर्यंत पोहोचली आहे. जिथे 58चं टार्गेट सेट केलं होतं तिथे 30 धावा झाल्यात. अजूनही धावसंख्या 14च्या सरासरीने 28 हवी आहे. अजूनही मॅच महड संघ जिंकलेला नाहीये. या मॅच मध्ये महड संघाला जिंकायचं असेल तर अजूनही शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, कारण की पाहिलं तर एका ओव्हरमध्ये ही मॅच जिंकणं नाहीये. या मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट खेळावा लागतील. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला झुंज देण्यासाठी काजवडी संघ उतरलाय. काजवडी संघ एवढ्या वरून खोपोलीमधून इथपर्यंत खेळायला येतो, तो कशासाठी आलाय? त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी. आणि खालापूरमधल्या शहरी विभागामधील काजवडी संघ मागील 1 ते 2 वर्षामध्ये त्यांनी बरेचसं आपल्या टीमला डेव्हलप केले. बरेचसे यंग खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत. आपण बॅटिंग करताना पाहिलं 57 सारखी मोठी धावसंख्या उभारली आणि आता काजवडीची गोलंदाजीची गरज, ते आता गरजेसाठी आलाय. ते धावून गोलंदाज ओमकार. बॉलिंग मार्कवर गोलंदाज ओमकार आणि ओमकारच्या समोर पाहिलं तर अक्षय पाटील, ज्या बाटाराने आतापर्यंत महड संघाच्या कित्येक मॅचेस आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन विजय करून दिलेत, तोच पाहिलं तर असेल म्हणजे आता बॅटिंग स्ट्राईक एंडला ओमकारच्या समोर आव्हान असेल की ही विकेट मिळवावी लागेल, जोडी फोडावी लागेल. अक्षय पाटील बॅटची एज लागली, लॉंग स्टॉपला बॉल चालला, फिल्डर आहेत तैनात, बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु नाही. काय जबरदस्त बॅटिंग केली, त्याचबरोबर तेवढेच चांगली धाव नक्कीच घेतली आणि या 2 धाव्यांच्या मदतीने पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा भरारी घेते. आता दोन्ही खेळाडूंनी नक्कीच विचार केला पाहिजे की आपल्याला आता शेवटपर्यंत टिकणं महत्वाचं आहे. पुढील मॅच साठी टीम सांगडे मोहल्ला आणि संजय गुडगे या दोन्ही टीमने टॉस करण्यात यायचंय. ऑन साइडला फटका फ्लिक फिरवलाय, थोडी जागा बनवली, मागे फिरले आणि पाहिलं तर बॉलला पाठवून दिलाय डीप फाईन लेगला. बॉल उंच उंच तेवढीच लांबी सुद्धा अक्षयच्या बॅट मधून आला. त्याचा एक जबरदस्त असा षटकार. बॉल आला बघ, बॉल.
चला संगडा मोहल्ला संघाला विनंती असेल आपण आणि त्यासोबत टीम गुणगे या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अक्षय पाटीलच्या बॅट मधून आता षटकार आला. षटकाराने आपली या मॅच मध्ये दावेदारी बऱ्यापैकी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पाहिलं तर शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत इथे संघर्ष करावा लागेल. फटका केसला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक काय झालं झाले काय या बॉलवर संघर्ष करावा लागेल कारण की संघर्षातून मिळालेला विजय आहे ना तो विजय तुम्हाला बरंच सुख देऊन जातो परंतु इथे संघर्ष करता करता तुम्ही आपल्या टीमला धोक्यात घालताय. काय झालं गोलंदाजाला तुम्हाला तेवढी साथ देणं महत्वाचं ठरतंय परंतु तुम्ही ही साथ न देता हा बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. षटकाराच्या नंतर आल्या टोकल्याला चौकार धावसंख्या 42. क्रॉस बॅटेड फटका डीप स्क्वेअर लागला त्याचबरोबर मिडविकेटच्या मधून बॉल नक्की चाललाय. फिल्डर तैनात आहेत. एक कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न नाहीये. प्रत्येक बॉल आता चांगल्या प्रकारे टाकावा लागेल. प्रत्येक बॉलवर फिल्डिंग चांगली करावी लागेल. जर चांगली फिल्डिंग केली येणारे 1 ते 2 विकेट जर जरूर आले. आता या मॅच मध्ये अजूनही कोणत्या टीमच्या बाजूने गेलेली नाहीये. धावफलक पोहोचतोय ते 43. अजूनही 8 बॉल 15. कठीण लक्ष आहे सोपं अजिबात नाहीये हे ओळखावं लागेल. मळ संघाने अजूनही आपण मॅच पासून बराच दूर आहोत परंतु एखादी विकेट या मॅचचा टर्निंग पॉइंट जरूर ठरला जाईल. हा उडवलाय उंच आणि आता विकेट गेलीये. म्हटलं होतं तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. तुमच्या क्षमतेवर गोलंदाजी करावी लागेल आणि ती क्षमतेवर गोलंदाजी करताना आपण पाहिला गोलंदाज ओमकारला मोठा विकेट मैदानाच्या बाहेर येतोय. सलामीला गेलेला बाहुबली निलेश बॅक टू दी डग आउट. चला गोंडगे संघाला संगडा मोहल्ला आपण कुठे असेल तर आपण यायचं त्वरित. बघा गोंडगे संघ कर्जतवरून आला. तुम्ही फक्त बाटीच्या तलाच्या पलीकडच्या बाजूला जास्त दूर नाही आहात. लवकरात लवकर या विनंती असेल तुम्हाला. संगडा मोहल्ला चला आयोजकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी त्यांना आमंत्रित करायचं फोन करायचा आहे. आकाश पाटील त्वरित फोन करायचा आहे. बॅटिंगसाठी जय पाठारे मैदानामध्ये गेलेत. शेवटचे षटक जय पाटील यांनी घेतलं होतं तेच आता मैदानामध्ये गेले. त्यांनी जेवढ्या धावा खर्च केल्या होत्या तेवढ्या धावा जवळपास त्यांना वसूल करायचे. अक्षयच्या साथीला राहून मॅच शेवटपर्यंत फिनिश करायचे. म्हटलं होतं की तुम्हाला आता जर एखादी विकेट मिळाली तर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकता. तुम्ही दडपणाखाली आढळू शकता ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मड संघाला. सात बॉल आणि 15ची गरज. 7 बॉल 15 सोपन असणारे लक्ष. असं वाटलं होतं की मळ संघ चांगली बॅटिंग करते परंतु एक विकेट मॅचचं चित्र बदलेल का. फुलटॉस बॉल आणि या बॉलवर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली. पंचांचा इशारा येतोय. पंच सांगतायत नक्कीच एकमेकांशी ते सल्ला मसलत करतील जरूर. पंच रिव्ह्यूची नक्कीच मागणी केली पंचांनी. जरूर क्रुशियल मोमेंट आहे. क्रुशियल मोमेंट मध्ये काय होणार पंचांनी सांगितलंय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. महत्वाच्या क्षणी जर का हा नो बॉल जर आला तर नो बॉल असताना जर का संधी निर्माण होईल ते बॅटरला परंतु जर का लिगल डिलिव्हरी असेल तर जरूर इथे लिगल डिलिव्हरी असेल तर गोलंदाजाला फायदा होईल. काय होणार नक्कीच वारंवार चेक केलं जातं. टेनिस मंत्रालय इव्हेंट क्वालिटी आणि त्याचबरोबर परफेक्शन क्रिकेट मधली प्रेमाची पाहिलं तर चाहूल म्हणून आपण टेनिस मंत्रालय इव्हेंटकडे पाहू शकतो. माझ्या तर अगदी मनाच्या जवळ आहे. सुरुवात त्यांनी नक्कीच मला करून दिली टेनिस मंत्रालय इव्हेंटने आणि आज या मैदानावर आपण पाहतोय टेनिस मंत्रालय इव्हेंटच्या माध्यमातून. संदेश पाटील या आपण किंवा आकाश पाटील
पंचांनी तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली. या बॉलवर पाहिलं तर मॅचचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊन जाईल. जर का नो बॉल आला तर पाहिलं तर 2 धावा मिळतील. जर का पाहिलं तर हा बॉल जर डॉट आला तर गोलंदाजी करणारा संघ नक्कीच फायद्यात ठरेल. दुसरे पंच इथे वारंवार चेक करतात. कोणत्याही संघावर इथे पाहिलं तर अन्याय होणार नाही याची काळजी तिसरे पंच जरूर करतात. त्यासाठीच तर लाईव्ह का ठेवलंय. लाईव्ह ठेवण्याचं महत्वाचं मेन कारण एक आहे की आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने डिसिजन देता हवेत. आपल्याला येणारा प्रत्येक खेळाडू जर चांगला खेळला तर त्या खेळाडूचा खेळ संपूर्ण पाहिलं तर तालुक्यापर्यंत पोहोचला पाहिजे. असं कोण म्हणेल की रमेशने 3 बॉल 3 षटकार मारले, परंतु त्याचं उत्तम उदाहरण लाईव्हच्या माध्यमातून दिलं गेलं. रमेशने षटकार मारले, बाहुबली निलेश अजूनही पाहिलं तेवढी चांगली बॅटिंग करतात हे दाखवून दिलं. कोणी दाखवून दिलं संपूर्ण तालुक्याला? लाईव्हच्या माध्यमातून. पंच जरूर आता इथे मैदानामध्ये जाऊन डिसिजन देतील, कारण की पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. सल्ला मसलत करून पंच त्यांचे डिसिजन नक्कीच नेहमी चेंज करत असतात, परंतु आता लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा मॅचेस असतात तेव्हा आपल्याला पंचांना रिव्ह्यू करता येतं की डिसिजन बरोबर आहे की डिसिजन चुकीचं आहे. पंच थोडंच मला डिसिजन देतील, त्या डिसिजनचा मान दोन्ही टीमने नक्कीच राखणं गरजेचं असेल. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. बघा पंचांनी इथे येऊन डिसिजन घेतलाय. पाहिलं वारंवार, मी मगाशी म्हटलं होतं कोणत्याही संघावर अन्याय केला जाणार नाही. हे चिंचवलीचं मैदान आणि चिंचवलीचे पंच आहेत. या पंचांनी फक्त क्रिकेटसाठी सेवा दिली नाहीये, त्या पंचांनी प्रत्येक खेळाडूसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलंय. नक्कीच इथे कौतुक करावं लागेल काजोळी त्याचं एकदा नक्कीच मी कौतुक करतो. चला फ्लीटचा बॉल असेल आता, अजूनही गरज असेल ती 7 बॉल 13 धावा संख्येची. आणि मॅच अजूनही पाहिलं तर बहड संघासाठी सोपी नसणार आहे, कारण की अशा जेव्हा विषम संख्या येतात त्या भले भले बॅटर मैदानामध्ये पाणी पाजलं त्यांना गोलंदाजी चांगली होते, परंतु आता 7 बॉल गरज असेल ती 13 धावा संख्येची. कोण जिंकणार मॅच या बॉलवर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट केलं जाईल. इथे बॉल उंच हवेत उडवला, उंच 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 तेवढा लांब सुद्धा बॉल गेलाय. बॉल गेला सीमारेषे बाहेर, येतोय हँडसम बिग षटकार. हा षटकार ठोकता गरज असेल ते म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 7 धावा संख्येची. 7ची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फुल टॉस बॉलला केसला फिल्डर तेरत आहे. 1 धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न करणार नाहीत. मॅच जवळपास जवळ पोहोचले तरी अजूनही 5 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 धावा संख्येची. 5 बॉल 6 सोपं नसणारे लक्ष्य, कारण की फिल्डिंग चांगली करावी लागेल. आत्मविश्वास स्वतःमधला जागृत करावा लागेल आता इथे काजवडी संघाला. आपल्या आत्मविश्वासाने आपण कोणतीही लढाई जिंकू शकता, तर तू स्वतःमध्ये असणारी पाहिलं तर आत्मशक्ती ओळखावा लागेल. मैदानामध्ये चांगले गोलंदाजी करावी लागेल. अक्षयची विकेट आली, मॅच मध्ये बराचसा टर्न येऊ शकतो, 1 बॉल वाचला जाऊ शकतो. गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय पवार आहे. अक्षय पवार बरेचसे मैदान गाजवलेत बॅटिंग मधून बॉलिंग मधून. आता काय करतोय, चांगली गोलंदाजी करणार का अक्षय पवार? समोरून बॉलला काढलंय बघा, बॅट फिरवली अक्षयने. अजूनही मॅच मधलं बराचसा रस बाकी आहे. या मॅच मधलं बऱ्यापैकी पाहिलं तर अजूनही ट्विस्ट बाकी आहे, कारण की जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 4 बॉल आणि 6 धावा संख्येची. 4 बॉल 6 कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी पहिला ड्रेसिंग हा नियम. चला सांगणा मोहल्ला संघ आपण आला असेल तर आपण टॉस करण्यासाठी यायचंय. सांगणा मोहल्ला संघ, गोंडगे संघ आपली वाट बघतोय, कृपया उशीर करू नका. ओव्हर संपायच्या आधी आपण येणं गरजेचं असेल. सांगणा मोहल्ला संघ 4 बॉल मध्ये 6ची गरज.
पुढे सरसावलं डाऊन साईडला फटका केसला फिल्डर तैनात आहेच फिल्डरने चांगला बॉल पकडला फेकी केली रनआउटची संधी निर्माण झाली एक धाव घेतले रनआउट झाला मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहिलं तर बदल झाला विकेट गेली जयची ज्या जयने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता काय असणार 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 ची गरज कोण मैदानामध्ये जाणार कोणावर विश्वास टाकला जाईल अक्षय तर आहे मैदानामध्ये जे सलामीला गेलेत परंतु त्यांच्या सोबत बॅटिंग कोण करणार कारण इथे धावण्याची गरज आहे इथे पाहिलं तर कल्पकतेची गरज आहे त्या कल्पकतेनी कोण बॅटिंग करणार कोणावर विश्वास दिला जाईल या मड संघाच्या कॅप्टन कडून हे पाहावं लागेल कारण की आता नाही तर मड संघ एक वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल टुर्नामेंटची ही टुर्नामेंट सोपी नाही या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी भले भले संघ इथे वाट पाहत असतात बघा गोंडीग्यासारखा कर्जतचा संघ नक्की इथे पोहोचलाय त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात संगडा मोहल्ला संघ नक्की झालाय षटकारांची आतिषबाजी जरूर पाहायला भेटेल संगडा मोहल्ला संघाकडून 3 बॉल मध्ये 5 ची गरज 3 बॉल 5 ची गरज काय होणार या मॅच मध्ये बाहुबली मैदानामध्ये गेलाय पाटलाची दादेगोळी दाखवावी लागेल अक्षय पाटील त्यासोबत पाहिलं तर सोबतीला जयेश पाटील दोघांना दादागिरी दाखवावी लागेल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाले मी सुरुवातीला म्हटलं होतं विषम संख्या असली तर बॅटिंग करताना तुमच्या मनामध्ये दागदुग होत असते काय माहिती नाहीये पण तो टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिलं नेहमी 7 धावा 6 बॉल मध्ये 9 धावा 6 बॉल मध्ये अशी विषम संख्या असली तर बॅटर कडून नेहमी चुकी होते परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात ही पॉवर आहे पाहिलं तर या विषम संख्येची आता गरज असेल 2 बॉल 5 धावेची आता प्रेशर मध्ये आलाय अक्षय पाटील प्रेशर मध्ये जरूर आलाय प्रेशर जुगारून द्यावा लागेल मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंय आता नाही तर कधीच नाही पुढे सरसावले एक बॉल पाहिलं तर टर्न झालाय वाईट जरूर आलाय पुन्हा एकदा आता मड संघाचा आत्मविश्वास वाढेल कारण की मड संघाने या बॉलवर पाहिलं तर वाईटच्या रूपामध्ये धावसंख्या मिळवले आणि 2 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती आता 4 धावसंख्येची खरं तर पाहिलं तर क्रिकेट हे फक्त खेळाचं मैदान नाहीये ही आयुष्याची शाळा आहे कारण की प्रत्येक येणारा विजय तुम्हाला बरंच काही शिकवतो बरंच काही तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातो परंतु येणारा प्रत्येक पराभव तुम्हाला तुमच्या चुकांवर काम करण्याची एक संधी निर्माण करून देतो परंतु इथे विजय मिळवावा लागेल आपला आत्मविश्वास वाढवावा लागेल तो आत्मविश्वास कोण वाढवणार काजूवाडी की पाहिलं तर महाड संघ रिवर्सचा अटेम्प्ट केला वॅकंट एरिया शोधली बॉल थांबणार नाहीये बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर इथे विजयी चौका ठोकतोय शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं तर समोरच्या टीमच्या तोंडातून विजयाचा घास हिरकावून घेतलाय आणि विजयी झाला तो म्हणजे मड संघ वेल डन मड संघ कॉंग्रॅच्युलेशन हार्डली कॉंग्रॅच्युलेशन आणि अक्षय पाटीलची बॅटिंग केली तर बॅटिंगचं कौतुक करावंच लागेल चला टॉस करून घ्यायचंय 15 बॉल 32 ची बहारदार केली नो वन डाऊट मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जाईल तो म्हणजे अक्षय पाटीलला दरम्यानच्या वेळेमध्ये आपण टॉस करून घेऊयात रोहित टॉस करून घेतील तब्बल पाहिला तर 32 धाब्यांची चला सांगला मोहल्ला संघ या ना आपण उशीर का करताय आपण उशीर कराल तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण की ही टुर्नामेंट पाहिलं तर या खालापूर टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष गणेशना पाटील यांच्या गावची टुर्नामेंट आहे काटेकोर नियम पाळले जातात तुम्ही आज नक्की षटकारांची आतिषबाजी जरूर कराल तो तुमच्या समोर सुद्धा गोंडीगे संघ आला कर्जतचा एक नामवंत संघ ज्या संघाने भल्या मोठमोठ्या संघांना कर्जत मध्ये पाणी पाजलंय तो गोंडीगे संघ या गोंडीगे संघाची गोलंदाजी तुम्ही पाहत राहाल तुमची बॅटिंग एवन असेल पण तो गोंडीगे संघाची जी गोलंदाजी आहे तेच तर्रार गोलंदाजी बॅटल चांगलं होईल बॅटिंग वर्सेस बॉलिंग अशी आपल्याला जुगलबंदी पाहायला मिळेल चला टॉस करून घ्यायचंय रोहित पाटील आहेत रोहित करतील टॉस
सांगा आपला निर्णय तरी सांगायचा आहे. उशीर करू नका बघा, तुम्ही आधीच उशीर केलाय.